हिची 25 जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती। एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती होती, तर हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी गेला होता। नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने मंगळवारी सकाळी कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर टेकडी परिसरातून आरोपी दाऊद शेखला अटक केली आहे। दाऊद शेख पीडितेला 2019 पासून ओळखत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या पालकांनी त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता। यामुळे त्याला 6 महिने तुरुंगवास भोगावा लागला होता। तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला। तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता। या दोघांमध्ये प्रेम संबंध होते, परंतु यशश्री दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग आला होता। यामुळे दोघांमध्ये दुरावाही निर्माण झाला होता। गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की कॉल रेकॉर्डनुसार शेख 22 जुलै रोजी उरणला आला। 25 जुलैपासून त्याचा फोन बंद झाला। पोलिसांनी सांगितले की त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरूनही तो निराश असल्याचं सिद्ध होत आहे। 25 जुलै रोजी त्यांच्यात काय झाले ज्यामुळे त्याने चाकूने वार करून तिचा खून केला याचा तपास सुरू आहे। आरोपीला नवी मुंबईत आणण्यात येत असून तो इथे परतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल। दरम्यान यशस्वीच्या हत्येनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे। तिची क्रूर हत्या करण्यात आली असून लव जिहादातून हे प्रकरण घडल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होतंय। यावर झोन 1 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी हे म्हणाले की तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। तिच्या गुप्तांगात दुखापत झाली आहे, डोके फुटले आहे, स्तन कापले गेले आहेत, हात कापले गेले आहेत। अशा पोस्ट दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या आहेत। हत्येमागे लव ट्रँगल असून लव जिहाद नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।